हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपल्यासमोर आलेला आहे. तर 36 जिल्ह्यांचा अपडेट आज आपण बघणार आहोत. तर या 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येकी किती लाख रुपये हे जमा झालेले आहेत, म्हणजेच राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने त्याचबरोबर पीक विमा कंपनीने या प्रत्येकी जिल्ह्यासाठी किती पीक विमा हा म्हणजे किती रक्कम ही मंजूर केलेली आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, 36 जिल्ह्यांची यादी ही आपल्यासमोर आलेली आहे आणि त्या यादी जाहीरसुद्धा झालेली आहे. तर त्यासाठी प्रति हेक्टरी जिरायती जमिनीसाठी 8,500 रुपये, त्यानंतर बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टर 17,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर 22,000 रुपये 22,500 रुपये इतकी मदत ही आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. तर त्यासाठी 16 जिल्हे हे पात्र झालेले आहेत आणि त्या 16 जिल्ह्यांची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर त्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे, पहिल्या क्रमांकावरचा जिल्हा, तो म्हणजे आपला नाशिक जिल्हा. तर या नाशिक जिल्ह्यासाठी 155 कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. त्याचबरोबर जळगाव, तर जळगावसाठी 4,88,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 196,931 शेतकरी या जळगाव जिल्ह्यामध्ये पात्र झालेले आहे. त्याचबरोबर अहमदनगर, तर अहमदनगरचा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यासाठी सुद्धा 160 कोटी इतका निधी हा 160,28,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर. तर सोलापूरमध्ये सुद्धा 111 कोटी 41,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर सातारा, तर सातारा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो 6 कोटी 41,00,000 इतका निधी हा राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सांगली. तर सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 22 कोटी 4,00,000 इतके निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बीड, तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 241 कोटी 21,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा. तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 18 कोटी 39,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 218 कोटी 85,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अकोला, तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 97 कोटी 29,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13,00,000 रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना. तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 160 कोटी 46,00,000 इतका निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी. तर परभणी जिल्हा जर आपण बघितला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 206 कोटी 11,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर. तर नागपूरमध्ये सुद्धा 52 कोटी 21,00,000 इतका निधी हा राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचनंतर लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 244 कोटी 87,00,000 इतका निधी हा यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो लवकरच म्हणजेच 30 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर अमरावती, तर अमरावतीमध्ये फक्त 8,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अमरावती या जिल्ह्यामध्येच फक्त सगळ्यात कमी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे, कारण तिथले सगळ्यात कमी शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला आहे. तर काहींनी आपली ई-पीक पाहणी केलेली नाही, तर काहींनी 1 रुपयावरून पीक विमा काढलेला नाही किंवा कोणी क्लेम केलेला नाही. तर तिथले शेतकरी हे खूप कमी बसलेले आहे, त्यामुळे तिथं खूप कमी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा येत्या 2 ते 3 दिवसामध्येच जमा करण्यात येणार आहे, असे राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्देश देखील देण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.